नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बॉटनी हा जो सेक्शन आहे वनस्पतीशास्त्र यातील पुढील गोष्टी बघणार आहोत. आता हे एक्झामच्या दृष्टीनं बॉटनी काल जो MPSC ग्रुप सीचा मुख्य परीक्षेचा पेपर झाला त्यामध्ये 1 ते 2 क्वेश्चन आले होते फक्त बॉटनीमध्ये. तसंच मी तुम्हाला सांगितलं आहे तुमचा जो ग्रुप सीचा प्रिलिमचा पेपर असणार त्यात मॅक्सिमम 3 प्रश्न असतील, मॅक्सिमम 3 क्वेश्चन्स. त्यातले एखादा क्वेश्चन एकदम इझी असेल जो की तुम्ही काही न वाचता गेला तरी सॉल्व होईल. एखादा असेल तो खूप टफ आहे की जे आपण सगळं वाचतो आहे ते वाचून गेलो तरी सुटणार नाही, आणि एखादा जो आहे तो मीडियम लेवलचा आहे. सो आपण आता कारण कसं आहे हे जे आपण बघतो आहे ना यातून अनसर्टन्टी खूप जास्त आहे बॉटनीमध्ये. किती वाचलं तरी क्वेश्चन कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल थोडंसं प्रेडिक्ट करणं अवघड आहे. सो आपण मेजर गोष्टी ज्या आहेत त्या पाहूया. समजल्या तुम्हाला वेल अँड गुड, नाहीतर स्किप करून पुढं जायचं. आता कालपर्यंत आपण सगळं ते रेस्पिरेशन, त्यानंतर फोटोसिंथेसिस, बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. नेक्स्ट जे आहे सीड्स, म्हणजे बिया ज्या असतात त्या बेसिकली मेन कंपोनंट आहे झाडाचं. नेक्स्ट ग्रोथ जी होणार ती सीडपासून होणार. सो त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे फॅक्टर रिप्रोडक्शनमध्ये प्लांटच्या तो आहे सीड्स. त्याच्यापासून न्यू प्लांट डेव्हलप होतं. त्याच्या जर्मिनेशनच्या स्टेजेस दिले आहेत, म्हणजे एखादं छोटं बी जे असतं हे त्याच्यापासून छोटंसं रोपटं जे आहे ते तयार होईपर्यंतच्या स्टेजेस दिले आहेत. सिम्पल आहे, तुम्ही बघितलं पण असेल. सीड असतं डॉर्मंट. डॉर्मंट म्हणजे ज्याला पाणी अवेलेबल नाही आहे, समजते. किंवा मँगोच्या आतमध्ये जे सीड आहे ते डॉर्मंट स्टेजमध्ये. जेव्हा त्याला वॉटर अवेलेबल होईल किंवा मॉइश्चर आणि सॉईलमध्ये ते जेव्हा आपण कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा त्याच्यातून काय होईल, स्प्राउटिंग सुरू होईल. म्हणजे छोटासा जो एक कोंब आहे तो डेव्हलप व्हायला सुरू होईल. त्यानंतर मग डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये रॅडिकल म्हणतात त्याला, जे खालच्या डायरेक्शनमध्ये ग्रो करतं ते, आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये जे आहे प्ल्युमेल ते इमर्ज होतं आणि नंतर याची ग्रोथ होते. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, याच्यावर क्वेश्चन विचारली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. सो फास्ट घेतो मी. आता सीडचे 2 टाईप आहेत, मोनोकॉट सीड आणि डायकॉट सीड. मोनोकॉट म्हणजे आता कॉट जो वर्ड आहे हा कॉटिलिडॉन त्याच्यापासून आलं आहे. बेसिकली बीपासून जेव्हा रोपटं बनतं तेव्हा इथे जे पानासारखं दिसतं ते एक पानासारखं ग्रो होईल का 2 उगवतील वरती, त्यानुसार कॉटिलिडॉन जे असतं साईडचा जो भाग आहे तो हा जो आहे सीडच्या बाजूचा जो भाग आहे तो 1 आहे का 2 अवेलेबल आहेत त्यानुसार मोनोकॉट किंवा डायकॉट सीड म्हणतात. आता यात तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवा. मोनोकॉट सीडचे एक्झाम्पल काय आहेत, कणीस जे असतं आपलं, तर हे कणीसच आहे बेसिकली. स्वीटकॉर्न जर खाल्लं असेल तुम्ही कधी तर ते असं दिसतं बेसिकली की एक सिंगल जे असतं ते सीड असतं आणि त्याच्या आतमध्ये एकदम रूटला जे आहे ते मेन जे सीड म्हणतो आपण, ज्याच्यातून धान्य नवीन उगवू शकतं ते असतं. हा जो भाग आहे एंडोस्पर्म, त्याच्यात फूड स्टोअर केलेलं असतं, ते आपण खाऊ शकतो किंवा ते झाडाच्या ग्रोथसाठी नंतर वापरलं जातं जेव्हा बिया आपण पेरतो तेव्हा. सो याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त. मोनोकॉट सीड जे आहेत मेज, त्यानंतर आपण जे धान्य वगैरे असतात बेसिकली ते सगळे याच्यात येतील. गहू असेल, राईस असेल, कणीस. डायकॉटमध्ये काय असतं, जो मेन जो सीडचा भाग आहे त्याच्या दोन्ही साईडला जे आहे ते कॉटिलिडॉन असतं. एंडोस्पर्म जे आहे म्हणजे फूड स्टोअर करायचा जो भाग आहे तो ॲब्सेंट असतो किंवा कमी प्रमाणात असतो. आणि हे बघा एक्झाम्पल काय, आता कॉटिलिडॉनमध्ये फूडचे, यामध्ये एंडोस्पर्ममध्ये फूड स्टोअर असतं, यामध्ये कॉटिलिडॉनमध्ये फूड स्टोअर्ड असतं. आणि एक्झाम्पल काय आहे त्याचे, पी असेल, बीन, ग्राम म्हणजे डाळ वगैरे असेल, पी म्हणजे मटर असतं बेसिकली, बीन म्हणजे मटर म्हणजे वाटाणा वगैरे, बीन वगैरे, मँगो समजते सगळ्यांना. सो हे एक्झाम्पल आहे डायकॉट सीडचे. हे पुढं आपण बघू आणखी डिटेलमध्ये. आता हे फ्रूटचे टाईप जे आहेत एवढं काहीच गरजेचं नाही आहे. ट्रू फ्रूट म्हणजे फुलं असतात आधी, त्या फुलापासून जर फळ व्यवस्थित बनत असेल, जसं की हा मँगो आहे फॉर एक्झाम्पल, मँगो आहे हा, ॲपल नाही आहे, ठीक आहे. मँगोचा काय असतं बेसिकली, मोहर येतो, मोहर आल्यानंतर ते जे फुलाचा सारखा भाग असतो त्याच्यापासून फळ बनतं छोटंसं. सो मँगो असेल, टोमॅटो, ब्रिंजल,
हे जे आहेत ते ट्रू आहेत, कारण ते ओव्हरी ऑफ फ्लॉवरपासून डेव्हलप होतात. आणि फ्लॉवरचं जिथं रिप्रोडक्शन होतं, मेल फिमेल एकत्र येणार, काल आपण बघितलं होतं ते अँथर आणि समजतं. त्यानंतर नेक्स्ट फॉल्स फ्रूटमध्ये काय असतं बेसिकली, ते अदर पार्ट्स ऑफ फ्लॉवरपासून डेव्हलप होतं. जसं की त्याचे एक्झाम्पल आहेत ॲपल, स्ट्रॉबेरी, कॅश्यू. आणि काही असतात जे विदाऊट फ्लॉवर जे आहेत ते डेव्हलप होतात. त्याचे एक्झाम्पल आहे बनाना, सीडलेस ग्रेप जे असतात ते. नेक्स्ट काय, टेक्स्चरवरून कसं ह्याचं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून फ्लेशी फ्रूट्स, की ज्याच्या आतमध्ये जे आहे कोणते आपण जे खातो नॉर्मली पेरूपासून मँगो, हे रस असतो त्याच्या आतमध्ये, त्याला फ्लेशी फ्रूट्स म्हणतात. ड्राय म्हणजे वाटाण्यासारखे, आणि अगदीच ड्राय झाला वाटाणा शेंगदाण्यासारखं तर हे काही गरजेचं नाही, कधीच विचारला नाही क्वेश्चन याच्यावर, सो नॉट नेसेसरी. सीड डिस्पर्सल जे आहे हे काल आपण बघितलं होतं, विंडच्या माध्यमातून, त्यानंतर वॉटरच्या माध्यमातून, ॲनिमल्स जे आहेत त्याच्या माध्यमातून, आणि काही जे आहे ते झाडावरतीच वाळतात आणि खाली पडल्यानंतर एक्सप्लोजन म्हणजे थोडासा आवाज आणि क्रॅकिंग वगैरे होतं तिथं. ओके, सो हे पण काही इम्पॉर्टंट नाही आहे, क्वेश्चन विचारण्याची प्रॉबिलिटी कमी आहे. मी जे इम्पॉर्टंट आहे ते सांगेन तुम्हाला, ते थोडंसं डिटेलमध्ये करा. आता प्लांट्स जे आहेत बेसिकली त्याचं 5 मेजर ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. सगळ्यात पहिलं जे आहे एकदम ओरिजिनेटिंग फेज जी होती तर ती आहे अल्गी, म्हणजे शेवाळ जे असतं, शेवाळ. आता शेवाळ तुम्ही कुठं बघितलं आहे, मोस्टली पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं. हे जिथं पाणी जमा होईल त्या सरफेसवर शेवाळ तयार होतं बेसिकली. आणि ही एकदम प्रिमिटिव्ह स्टेज आहे, लक्षात ठेवा, झाडाची. म्हणजे यामध्ये कोणतेच झाडाचे अवयव जे आहेत, अवयव म्हणजे काय बघितले होते आपण, पार्ट्स ऑफ प्लांट, रूट असेल, स्टेम असेल, लीव्ज असतील, फ्लॉवर असेल, हे काहीच व्यवस्थित डेव्हलप झालेलं नसतं याच्यात. सो प्रिमेटिव्ह स्टेज आहे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे आहे ते अल्गी डेव्हलप झाले, त्यानंतर मग ब्रायोफाईट्स, त्यानंतर मग टेरिओफाईट्स, त्यानंतर जिम्नोस्पर्म, आणि सगळ्यात ॲडव्हान्सची स्टेज आहे झाडाची. इव्होल्युशन जे झालं म्हणतो आपण ते असं होत गेलं, लक्षात घ्या. सगळ्यात ॲडव्हान्स जे आहे ते अँजिओस्पर्म असतात, लक्षात ठेवा, समजते. सो आता तुम्ही फक्त काय काय लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्ही नाव जर ऐकलं भविष्यामध्ये अल्गी, ब्रायोफाईट्स, तर ऐकलं नाही किंवा काहीच माहीत नाही असं नको व्हायला. अल्गी म्हणजे शेवाळ, सगळ्यात प्रिमिटिव्ह स्टेज आहे, त्याच्यात टिश्यूज वगैरे काही नसतात. आता टिश्यूज आपण बघितलं होतं सेलपासून डेव्हलप होतात, सो टिश्यूज नसतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन नसतात कोणतेही. ओके, त्यानंतर रूट्स वगैरे नसतात, नो ट्रू रूट्स, स्टीम्स, लीव्स, काहीच प्लांटचे कॉम्पोनंट नसतात. त्यानंतर याचं मोड ऑफ रिप्रोडक्शन जे आहे ते व्हेजिटेटिव्ह असतं, सेक्शुअल फॉर्ममध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं याच्यामध्ये, म्हणजे ग्रोथ जे होते बेसिकली ते ॲक्वॅटिक असतात, मोस्टली पाण्यात वाढतात. आणि हे नाव लक्षात ठेवा, स्पायरोगायरा शेवाळ आहे, वोल्वॉक्स, ओलोथ्रिंग्स, आणि हा जो आहे लॅमॅडेमोनॉस. ठीक आहे, नाव जरा अवघड आहे याचं. स्पायरोगायरा नाव ऐकलेलं पाहिजे, हे खूप वेळा विचारलं. नेक्स्ट ब्रायोफाईट्स म्हणजे काय, छोटेच हे तुम्ही जर आता कधी पावसाळ्यामध्ये फिरायला गेला बाहेर डोंगरावर वगैरे, हे उगवलेलं असतं, गवतासारखं असतं. हे फर्स्ट लँड प्लांट्स म्हणतात त्यांना. तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज नोन एज फर्स्ट लँड प्लांट्स, ब्रायोफाईट्स दिलं, अल्गी दिलं, टेरिओफाईट्स दिलं, जिम्नोस्पर्म्स दिलं, तर लक्षात ठेवायचं ब्रायोफाईट्स जे आहेत ते जमिनीवरचे सगळ्यात पहिले प्लांट कन्सिडर होतात. खूप साईजनं कमी असतात, हे वाढत नाहीत उंचीला वगैरे, नॉन वॅस्क्युलर असतात. त्यानंतर एकदम साईजनं कमी असतात, ग्रीन लिफी प्लांट्स असतात, टिश्यूज ॲबसेंट असतात त्यामध्ये, म्हणजे फायलेम आपण ते बघितलं होतं, जायलेम, फोलेम, पाणी नेण्यासाठी, अन्न नेण्यासाठी, हे प्रेझेंट नसतं त्यामध्ये. फ्लॉवर, फ्रूट काही नसतं त्यामध्ये, समजते. सो हे एकदम प्रिमिटिव्ह आहे, त्याच्यानंतर थोडं ॲडव्हान्स. नेक्स्ट जे आहेत हे टेरिडोफाईट्स, वॅस्क्युलर प्लांट्स आहेत, रूट सिस्टीम असते, यामध्ये स्टेम्स असतात, लीव्ज असतात. ही झाडं उंचीला कमी असतात.
फ्लॉवर फ्रूट काही नसतं याच्यामध्ये, लक्षात ठेवा. या झाडांमध्ये स्पोर्ट्समधून याचं रिप्रोडक्शन होतं. आता ह्याच्या जे नेक्स्ट आहे जिम्नोस्पर्म. आता हे जे आहे बेसिकली झाडं ते तुम्ही बेघितलेले असतात. क्रिसमस ट्री वगैरे जे आहे, फणसारखी झाडं जे असतात बर्फाळ प्रदेशात जी उगवतात, समजते का, तर ती बेसिकली या कॅटेगरीमध्ये येतात. की ज्यांना फुलं नसतात झाडांना मोस्टली, तर ती या कॅटेगरीमध्ये येतात. जिम्नोस्पर्म. नेकेड सीड्स असतात. नो फ्लॉवर फ्रूट्स. एव्हरग्रीन असतात मोस्टली बर्फाळ प्रदेशामध्ये जे आढळतात. नावं लक्षात ठेवा. पायनस, सिड्रस, गिंको, समजतं. त्यानंतर सगळ्यात ॲडव्हान्स जे आहे, ज्याला फुलं येतात आणि फळं येतात, ती सगळ्यात ॲडव्हान्स कॅटेगरी ऑफ प्लांट झालं, जे आपण आजूबाजूला बघतो. मग सगळी फळांची झाडं जे आहेत, मँगो, सनफ्लावर, राईस वगैरे, हे ते नॉर्मल जी झाडं बघतो आपण, ती सगळी एन्जिओस्पर्ममध्ये येतात. याच्या आधीची जे आहेत ती प्रिमिटिव्ह आहेत. प्रत्येकाचं एक्झाम्पल लक्षात ठेवा हे जे आहेत ते, जेणेकरून एक्झाममध्ये इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती एक्झाम्पल विचारलं जातं, हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, हे कोणत्या कॅटेगरीमध्ये. सो जर तुम्हाला एन्जिओस्पर्म शब्द आला तर तुम्ही जी झाडं बघता सगळीकडं ज्याला फुलं फळं येतात ते एन्जिओस्पर्म आहेत. त्याच्या आधीचे जे आहेत जिम्नोस्पर्म, हे बेसिकली मी जे सांगितलं क्रिसमस ट्री सारखी झाडं असतात, त्याला फुलं फळं येत नाहीत. आणि त्याचं जे सीड्स जे असतात बेसिकली त्यामध्येच रिप्रोडक्शन होतं. कोनिकल शेपमध्ये असतात. त्याच्या आधी जे आहे ते टेरिडोफाईट. सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रायोफाईट्स खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. एकदम छोटी झाडं असतात आणि मोस्टली पावसाळ्यामध्ये दिसतात. हे पाऊस अवेलेबल झाला की नंतर गायब होतात. समजते. नेक्स्ट आता एन्जिओस्पर्म. आत्ता जी झाडं बघितली आपण सगळीकडे बघतो ते, मगाशी जे सीड्सचे टाईप दिले होते ना वरती, मोनोकॉट्स आणि डायकॉट्स, तर त्यात आणखी आता फरक काय आहेत. मोनोकॉट्सचे रूट्स जे असतात ते असे असतात बघा, फायब्रस रूट्स असतात, सगळीकडे पसरलेले असतात असे, समजतं. आणि ह्याचे डायकॉट्सचे जे रूट्स आहेत, एक मेन रूट असतं आणि त्याला छोटे छोटे आणखी टॅप रूट सिस्टीम डेव्हलप होते. त्याला एक मेन रूट आणि टॅप रूट, हे जे आहेत ते वरूनच छोटे 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 रूट डेव्हलप होतात. लिव्स जे असतात ते या शेपमध्ये असतात, लॉंग असतात, म्हणजे नॅरो शेप असतो त्यांचा. आणि याचं जे असतं ते ब्रॉड असतात लिव्स डायकॉट्सचं. फ्लावर जे असतात ते युजली 1 2 3 4 5 6 3च्या पट्टीत असतात, लक्षात ठेवा. 3च्या पट्टीत 3 6 9. लिली, ऑर्चिड. आणि हे जे असतात ते 5च्या पट्टीत असतात, 4 ते 5च्या पट्टीत, म्हणजे 4 किंवा 5 असतील, नाही तर मग डायरेक्ट 8 किंवा 10 असणार. सो फुलावरून पण तुम्ही सांगू शकता. चाफ्याचं फुल फॉर एक्झाम्पल 5 असतं, सो हे याच्यात येणार डायकॉटमध्ये. सीड्स जे असतात ते मगाशी आपण बघितलं होतं, मका जे आहे ते. आणि हे जे आहे तर 2 त्याच्यात कॉटिलिडॉन्स असतात. मग त्यानंतर हे डिफरन्स आणखी काय दिलेलं आहे, नॉट नेसेसरी. एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा. मोनोकॉट आणि डायकॉटचे वरती बघितलेच होते आपण. मेज म्हणजे कणीस, राईस, त्यानंतर व्हीट, शुगर केन, बनाना, लिली, ऑर्चिड. यामध्ये जे आहे पी, बीन्स, सनफ्लॉवर, मँगो, हिबिस्कस, रोज, मस्टर्ड. सो इथं जे शेतीमध्ये यूज होतात बघा, हे मेन 4 जे नाव आहेत ते. आणि इथं जे आहेत वाटाणा, बेसिकली डाळी ज्या असतात त्या इकडे येतील डायकॉट्समध्ये. तूर, मूग, मटकी वगैरे असलं. त्यानंतर मँगो, हिबिस्कस म्हणजे जास्वंद. त्यानंतर इकॉनॉमिक बॉटनीमध्ये आता यात लक्षात काय ठेवायचं आहे, मेन सायंटिफिक नेम विचारलं आहे खूप वेळा. राईसचं जे आहे ओरिझा सटिवा, आणि आणखी नावं असतात काही. फॅमिली कोणते लक्षात ठेवा. आता याची फॅमिली जी आहे ती या तिघांची एकच आहे, राईस, व्हीट आणि शुगर केनची. पोएशिया. आता सगळ्याच्या एंडला जे असतं फॅमिली नेममध्ये ACEAE हे आहे कॉमन सगळीकडं, एशिया. ठीक आहे. इथं हे कशासाठी यूज होतं फॅमिली नेम वगैरे, जर झाडांवर काही आजार झाला तर तो आयडेंटिफाय करण्यासाठी, क्लासिफिकेशनसाठी मदत होते. आता हे पिकं जे आहेत हे खरीप आहे का रब्बी आहे हे जॉग्राफीमध्ये बघितलं होतं आपण सगळं. सो
एकदा फक्त नावं कशासाठी हे बघा, वीटचं सायंटिफिक नेम जे आहे ट्रिटिकम एस्टिवियम आहे. हे कशासाठी, आजार जे होतात झाडांवर त्या आजारांचं नाव शक्यतो सायंटिफिक नेमशी रिलेटेड असतं, समजतं. शुगर केनचं सॅक्रम ऑफिशियन, आता एवढं जास्त पहिलं जरी नाव लक्षात राहिलं, सॅक्रम, ट्रिटिकम, ओरिझा, ठीक आहे. सो हे कॅमेलिया टीसाठी, कॉफीचं याच्या नावात अरेबिका कॉफीज असते. खरीप आहे का रब्बी हे फक्त लक्षात ठेवा. खरीप म्हणजे आता पावसाळ्यामध्ये आपण पेरतो आणि 3 ते 4 महिन्यानं म्हणजे दिवाळीच्या दरम्यान आपल्याला काढणी येते पिकाची, त्याला खरीप पीक म्हणतात. रब्बी पीक म्हणजे दिवाळीत आपण पेरतो आणि मार्च एप्रिलमध्ये ते काढणीला येतात पिकं, सो त्याला रब्बी पिकं हिवाळ्यातली म्हणतात. प्लांट डिसीजवर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. सो वरती ज्या 4 स्लाईड्स बघितल्या आहेत त्याच्यापेक्षा ही सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे. म्हणजे आपण जो म्हणतो की इनपुट आउटपुट रेशो असेल किंवा काय वाचल्यावर मार्क पडतील, तर प्लांट डिसीजेस वाचून जा. ह्याच्या प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेले आहेत बऱ्याच वेळा. सो जर एकाद दुसरा माहीत असेल जोड्या लावामध्ये आला मदत होईल. सिट्रस कँकर, आता हा बेसिकली संत्र्याशी रिलेटेड, म्हणजे लिंबू असेल, ऑरेंज, लेमन, ग्रेपफ्रूट याच्याशी रिलेटेड होणारा हा आजार आहे. बघितला असेल तुम्ही संत्र्यावर अशा टाईपचं. हा काय होतं बेसिकली, कशामुळे होतं लक्षात ठेवा, बॅक्टेरियामुळे होतं. हा झॅन्थोनोमास सिट्री. सिट्री म्हणजे सिट्रस लक्षातच ठेवा. सिट्रस म्हणजे काय असतं बेसिकली, संत्री, लिंबू यासारखी जी आंबट थोडीशी फळं असतात सिट्रस कॅटेगरीमध्ये येतात. संत्री, मोसंबी सगळं. सो सिट्रस कँकर जो आहे बॅक्टेरियामुळे होतो. हे नाव दिलेलं आहे झॅन्थोमोनास. काय आहे त्याचं वर्णन पुढं दिलेलं आहे. स्मॉल वॉटर सोक्ड स्पॉट्स तयार होतात असे गोल गोल, पानावर असतील, झाडावर असतील, फळावर असतील, सगळीकडं. त्यानंतर रेड रॉट ऑफ शुगर केन, हे सगळ्यांनी बघितलं असेल. आपला जो ऊस असतो त्याच्यामध्ये रेड पट्टे असे तयार होतात आतमध्ये, समजतं. हा एक प्रकारचा डिझीज आहे, आजार आहे बेसिकली त्या फळाशी रिलेटेड. शुगर केनचा आजार आहे. हा फंगसमुळे होतो लक्षात ठेवा. वरती जो आहे तो बॅक्टेरियामुळे होतो सिट्रस कँकर, पण रेड रॉट जे आहे असे लाल पट्टे जे उठतात ऊसामध्ये आतल्या बाजूला, ते फंगसमुळे तयार होतात. कोलेटोट्रियम फॅल्काटम, हे नावं थोडीशी विचित्र असतात बॅक्टेरियाची वगैरे. सो हे म्हणजे हे चांगलं नाही बेसिकली. हे झालं तर त्याचं उत्पादन कमी होतं, त्याच्यातून मिळणारा शुगर केनची क्वालिटी कमी होते, प्राईज मिळत नाही, समजतं. काय करायला पाहिजे तर इथं दिलं आहे. कोणतं वापरायचं औषध वगैरे हे सगळं दिलं पुढं. काही एवढं पाठ करायचं कारण आपल्याला शेती नाही करायची, फक्त नाव लक्षात ठेवा. बॅक्टेरियामुळे होतं का फंगसमुळं. त्यानंतर रस्ट ऑफ व्हीट, गव्हाचे जे पानं आहेत त्याच्यावर गंज लागल्यासारखा आजार, हे बघितलं असेल तुम्ही जर कधी गेला असाल शेतात तर. आता प्युनिशिया ग्रामिनीस ही नावाची फंगस जी आहे त्याच्यामुळं हा आजार होतो. सो लक्षात नंतर एक्झामसाठी फक्त एवढंच ठेवायचं, रस्ट ऑफ व्हीट प्युनिशिया ग्रामिनीस फंगसमुळे होतो. रेड रॉट ऑफ शुगर केन कोलेट्रियम फॅल्कटम या फंगसमुळे होतो. सिट्रस कँकर झॅन्थोमोनास सिट्रीमुळे होतो. लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो म्हणजे बटाट्यासारखी जी झाडं असतात त्याच्यावर असे काळे पट्टे तयार होतात. आता हा हुमिसीटमुळे तयार होतं बेसिकली. फायटोथोरा इन्फेस्टन दिलं आहे. आता हे काय आहे बेसिकली. त्यानंतर स्मट डिसीज किंवा लूज स्मट ऑफ व्हीट म्हणजे गहू जो आहे त्याच्यात हे कुजल्यासारखं पुढं तयार होतं, पिकाचं नुकसान होतं. हे बऱ्यापैकी पिकामध्ये होतं, गहू, ज्वारी, बाजरी, मकामध्ये सगळीकडे होतं. फंगसमुळं होतं. आता वरती सगळे बघितले असतील, एक बॅक्टेरिया सोडला संत्र्याचा तर बाकी सगळे फंगस आहेत, समजतं. फंगस म्हणजे बुरशीसारखं असतं बेसिकली. आपला ब्रेड जो असतो त्याला कशी बुरशी लागते खूप दिवस ठेवल्यानंतर, त्याच्यासारखे आजार आहेत. उस्टिलागो ट्रिटिकी हे नाव लक्षात ठेवा. उस्टिलागो ट्रिटिकी ही फंगस आहे. स्मट डिसीज, गव्हाचा वरती एक बघितला होता. रस्ट ऑफ व्हीट हा वेगळा आहे. हा पुशिनिया ग्रामिनीस फंगसमुळे होतो. आणि हे जे मेन
खराब होतं हे खूप साऱ्या पिकांमध्ये होतं. उष्टी लागवड ट्रिटिकी नावं लक्षात ठेवा, फक्त एक्झाममध्ये जोडायला हवा यासाठी विचारतात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे नायट्रोजन सायकल. आता नायट्रोजन झाडाच्या ग्रोथसाठी एक इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, लक्षात ठेवा. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 लागतातच कंपल्सरीली झाडाच्या वाढीसाठी. नायट्रोजन मी सांगितलं होतं लास्ट टाईम, आपली जी हवा आहे ॲटमॉस्फेरिक एअर त्यामध्ये 78% नायट्रोजन आहे. पण नायट्रोजन हा इनर्ट गॅससारखा ॲक्ट होतो, तो कशाशी मिसळत नाही, एकटा राहिल्यागत असतो. पण तो झाडं डायरेक्टली वापरू शकत नाहीत तो नायट्रोजन हवेतला. तर त्याचं जर कन्व्हर्जन झालं नायट्रेटमध्ये किंवा नायट्राईट तर ते झाडं वापरू शकतात आणि ग्रोथ होते झाडांची चांगली. म्हणजे युरिया वगैरे जो आपण प्रोव्हाइड करतो तो त्या फॉर्ममध्ये असतो. सो नायट्रोजन सायकल म्हणजे काय, बेसिकली हवेतला जो नायट्रोजन आहे तो झाडाच्या मुळांशी जाऊन किंवा झाडामध्ये कशा प्रकारे तरी आतमध्ये जाऊन झाडाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो. याला नायट्रोजन सायकल म्हणतात. म्हणजे नायट्रोजन जो आहे त्याचं एका रूपातून दुसऱ्या रूपात कन्व्हर्जन होतं. जसं वॉटर सायकल असतं, पाण्याचं सायकल काय असतं, बेसिकली पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात, पाऊस पडतो. तसंच आणि परत पाऊस जो आहे त्याचं पाणी समुद्रात जातं, मग परत ते कंटिन्यू होतं. त्याची वाफ होणार, ढग बनणार, पाऊस पडणार, नदीतनं पाणी समुद्राला. तसंच नायट्रोजन सायकल असतं की हवेतला जो नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन होणार नायट्रेट्समध्ये की जे झाडं वापरू शकतात, झाडांची ग्रोथ होईल. आणि काही नायट्रोजन जो आहे तो परत रिलीज होतो हवेमध्ये. सो नायट्रोजन, आता यामध्ये नावं खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. हे जे खाली आहेत रायझोबियम बॅक्टेरिया आहे, त्यानंतर अझॅटोबॅक्टर, क्लोस्ट्रिडियम, हे लक्षातच ठेवा नावं. हे जे बॅक्टेरिया आहेत ते हवेमधला जो नायट्रोजन आहे, मी सांगितलं की हवेमधला नायट्रोजन जो आहे झाडं डायरेक्टली वापरू शकत नाहीत वाढीसाठी. सो त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते अमोनिया किंवा अमोनियम NH4+ आयनमध्ये किंवा अमोनिया गॅसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रायझोबियम बॅक्टेरिया जो आहे, हे बघा झाडाच्या आतमध्ये लेग्युमिनस प्लांट जे असतात असे नोड्स तयार झालेले असतात काही झाडांमध्ये. तर तिथं हे बॅक्टेरिया असतात रायझोबियमसारखे की जे नायट्रोजनचं कन्व्हर्जन अमोनिया किंवा अमोनियममध्ये करतात. काही फ्री लिव्हिंग बॅक्टेरियासुद्धा असतात की जे, त्याचे नावं लक्षात ठेवा. हे रायझोबियम एक आहे, त्यानंतर अझॅटोबॅक्टर, क्लोस्ट्रिडियम, त्यानंतर सायनोबॅक्टेरिया असतात, अनाबिना, नोस्टॅक. काही वेळा वीज जे चमकते त्याच्यामुळे सुद्धा अमोनिया जनरेट होतो. आणि इंडस्ट्रीयल प्रोसेस, हेबर प्रोसेस नाव लक्षात ठेवा. अमोनिया तयार करण्यासाठी जी प्रोसेस यूज होते त्याचं नाव आहे हेबर प्रोसेस. सो हे 4 पद्धती आहेत. बॅक्टेरियामुळं होतं आहे, विजेमुळं होतं आहे, इंडस्ट्रीमध्ये तयार करतो आपण, समजते. हे रायझोबियम मी सांगितलं. सिम्बायोटिक बॅक्टेरिया, सिम्बायोटिक म्हणजे दोघांचा फायदा होतो, झाडाचा पण फायदा होतो कारण झाडाला नायट्रोजन गरजेचा असतो वाढीसाठी, आणि बॅक्टेरियाचा पण फायदा होतो, त्याला फूड मिळतं झाडाकडून. आणि जे लेग्युमिनस प्लांट्स असतात, नोड्स असतात त्याच्या रूटमध्ये, जसं की पी असेल, ग्राम, बीन, सोयाबीन, शेंगदाणे, याच्यात असतं ते मुळांमध्ये अशा गाठी तयार झालेल्या असतात, लेग्युमिनस प्लांट म्हणतात. नायट्रिफिकेशन काय प्रोसेस आहे इथं वरती दिलं बघा. इथं नायट्रिफिकेशन म्हणजे अमोनिया जो आहे NH3 किंवा अमोनियम जो आहे NH4+, त्याचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये होतं पहिल्यांदा NO3-, म्हणजे 2 स्टेजेसमध्ये होतं हे नायट्रेटमध्ये. पहिल्यांदा अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्राईटमध्ये होतं, नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया जे आहेत ते, आणि परत त्या नायट्राईटचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये होतं. सो नायट्रेट मिळण्याची जी प्रोसेस आहे नायट्रेट, त्याला नायट्रिफिकेशन म्हणतात. का गरजेचं, नायट्रेटचा फॉर्म्युला आहे NO3-. नायट्रेट का गरजेचं आहे, कारण झाडं जे आहेत त्यांना नायट्रेट लागतो, नायट्रेट ॲब्झॉर्ब करतात झाडं ग्रोथसाठी, समजते. सो नायट्रेट इम्पॉर्टंट आहे, नायट्रिफिकेशन प्रोसेसनं तयार होतं. डिनायट्रिफिकेशन याचं उलटं असणं की जो नायट्रेट तयार झालेला आहे त्याचं परत नायट्रोजन गॅसमध्ये कन्व्हर्जन होणे, त्याला डिनायट्रिफिकेशन म्हणणार.
आणि कधी तयार होतं वॉटर लॉक कंडिशनमध्ये, म्हणजे जेव्हा पाणी साचून राहतं जमिनी. आता पावसाळ्यात बघितलं असेल अतिवृष्टी वगैरे झाली तर ही प्रोसेस होते डिनायट्रिफिकेशनची. अमोनिया जो आहे त्याचं परत नायट्रोजनमध्ये वगैरे कन्वर्ट होतं. आणि अमोनिफिकेशन म्हणजे काय, अमोनिया किंवा अमोनियम तयार होण्याची जी प्रोसेस आहे एखादी गोष्ट कुजल्यानंतर वगैरे, डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. समजते. सो नायट्रेट लक्षात ठेवा, हे झाडं वापरतात. नायट्राईटपासून नायट्रेट तयार होतं नायट्रिफिकेशन प्रोसेसमध्ये. नायट्रिफाईंग बॅक्टेरिया असतं, नायट्रोसोमोनासवरती बघितलं. डिनायट्रिफिकेशन म्हणजे जमिनीतला नायट्रोजन पुन्हा हवेत रूपांतरित होणं. समजतं. हे सायकल आहे बेसिकली. हवेतला जमिनीत येणार आणि जमिनीतला परत हवे जाणार. सो हा जो आहे नायट्रेट रेडिली अवेलेबल असतो, म्हणजे झाडं वापरू शकतात. आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे तो झाडं डायरेक्टली वापरू शकत नाहीत. आणि मधले स्टेजेस आहेत अमोनिया, अमोनियम, मग नायट्राईट आणि शेवटी नायट्रेट. हे लक्षात ठेवा फक्त, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बायो फर्टिलायझर्स, म्हणजे फर्टिलायझरचा अर्थ समजतं तुम्हाला, खत असतं. काही असतात केमिकल फर्टिलायझर की ज्याच्यामध्ये केमिकल्स यूज असतात, युरिया वगैरे असेल, समजतं. काही असतात बायो फर्टिलायझर की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे वापरलेले असतात. आता बायो फर्टिलायझर्स तसं म्हणायचं झालं तर केमिकल फर्टिलायझर्सपेक्षा चांगले असतात, कारण केमिकल फर्टिलायझरमध्ये जे केमिकल्स यूज असतात ते पाण्यामध्ये मिसळून समजा आपल्या पोटात गेले तर आजार होऊ शकतात. पण बायो फर्टिलायझर जे आहेत त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स यूज होतात की जे डायरेक्टली झाडांच्या ग्रोथसाठी मदत करतात. त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स वगैरे काही नसतात, आपल्याला आजार होईल असे. सो बायो फर्टिलायझर्सची नावं लक्षात ठेवा काय काय आहेत. आत्ता जे आपण रायझोबियम बघितलं, सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये असतो तो. अझाटोबॅक्टर पण बघितलं. आता ही जी नावं आहेत, अझोस्पिरिलम, ग्रीन ब्लू अल्गी जे आहे ते, मायकोरायझा, हे लक्षात ठेवा. कशामध्ये, बायो फर्टिलायझर्समध्ये. हे बॅक्टेरिया आहे, रायझोबियम हा बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया आहे. हे अल्गीचा प्रकार आहे. ब्लू ग्रीन अल्गीज नावातच आहे, अल्गी शेवाळचा प्रकार आहे. आणि मायकोरायझा एक फंगस आहे, लक्षात ठेवा. समजते. हे सगळे कशासाठी वापरतात, झाडाच्या ग्रोथसाठी, झाडाची वाढ पटकन व्हावी यासाठी. इथं खाली बायो फर्टिलायझर आणि केमिकल फर्टिलायझरमधला फरक पण दिला आहे. हे बायो फर्टिलायझर जे असतात ते नॅचरल असतात, इको फ्रेंडली असतात, एन्व्हायरमेंटवर काही दुष्परिणाम होत नाही, सॉईलची कंडिशन वाढवण्यासाठी मदत होते, इम्प्रूव्ह करण्यासाठी. यांचं ॲब्सॉर्प्शन रेट स्लो असतो, म्हणजे टाकल्या लगेच झाडाची रॅपिडली ग्रोथ होणार नाही, पण लाँग टर्मसाठी जमिनीची क्वालिटी मेंटेन राहण्यासाठी हे चांगले असतात लाँग टर्ममध्ये. आणि एन्व्हायरमेंटसाठी सेफ असतात. हे केमिकल फर्टिलायझर बघितले आपण, जर जास्त वापरले जमीन पण खराब होते, सलायनेशन होतं जमिनीचं, आणि आपल्या हेल्थचे पण इश्यू होतात. ते आपल्या झाडामध्ये ते ॲक्युमुलेट होत जातात, साठत जातात, आणि ते आपण खाल्लं तर आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. बाकी डिटेल्स दिलेले आहेत पुढं, काही गरजेचं नाही एवढं. जर वेळ मिळाला तुम्हाला तर वाचू शकता. नेक्स्ट जे आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजी. आता हे बेसिकली लॅबमध्ये जे तयार केले जातात रिसर्च पर्पजेससाठी, किंवा लॅबमध्ये एक्सपेरिमेंटेशन करून ते नंतर शेतीमध्ये त्याचं रेप्लिकेशन करता येते का हे चेक करण्यासाठी. तर याच्यामध्ये टिश्यू कल्चर जे आहे आपण बघितलं होतं टिश्यूमध्ये, की एक छोटं जे झाड आहे त्याचं छोटं पान किंवा थोडासा तुकडा जरी असेल त्याच्यापासून पण आपण नवीन झाड तयार करू शकतो लॅबमध्ये, कंट्रोल कंडिशनमध्ये, स्टराईल एन्व्हायरमेंटमध्ये. सो टिश्यू कल्चर म्हणजे छोटंसं एखादा आपल्याला झाडाच्या पानाचा तुकडा आहे त्याच्यापासून आपण झाड तयार करतो. ह्याच्या प्रोसेस दिलेल्या आहेत कसं असतं हे. त्यानंतर मायक्रो प्रोपगेशन म्हणजे छोट्याशा सॅम्पलिंगपासून मल्टिपल आपण तयार करतो आहे. आणि हे सॅम्पलिंग जे आहेत म्हणजे नर्सरी जे असतात तुमचं तिथं हे छोटे छोटे सॅम्पलिंग असतात, ते परत आपण शेतात ते घेऊन झाडं लावू शकतो. झेंडूची झाडं असतील छोटी रोपं, ते परत शेतात लावून आपण शेती करू शकतो त्याची. त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग की ज्यामध्ये
DNA वगैरे जे असतो त्याच्यात मॅनिप्युलेशन केले जातं आजार वगैरे कमी करण्यासाठी. त्याचं एक्झाम्पल आहे BT कॉटन. आपल्या इथं जो कापूस असतो, तुम्ही नाव जरी ऐकलं असेल कापसाच्या बियाचं पॅकेटवर, तरी सगळीकडे BT लिहिलेलं असतं. BT कॉटन बेसिकली जेनेटिकली मॉडिफाईड कॉटन आहे. म्हणजे हा नॅचरल कॉटन नाही आहे, लक्षात ठेवा. नॅचरल कॉटन म्हणजे काय, आधीची समजा 500 वर्षापूर्वी आपण जर मागं गेलो तर तिथं जो कापूस असायचा तर तो नॅचरल सीड्स असायचे. आता त्याचं काय असतं बेसिकली, आता नॅचरल कॉटन जे आहे त्याच्यावर हे आळी जी आहे, बोलवॉर्म म्हणतात त्याला, तर ती जास्त प्रमाणात कापसावर तयार होते आणि ते मग कापूस खाऊन टाकणार. किंवा कापसाची जी बोंडे असतात, छोटंसं कापूस तयार व्हायच्या आधीची जी स्टेज आहे ती हे खाऊन टाकतात, बेसिकली पानं खाऊन टाकतात. सो कापसाचं उत्पादन मिळत नाही पाहिजे तेवढं. सो काय केलं बायोटेक्नॉलॉजीमध्ये, तर एक जीन आहे बेसिकली बॅसिलस थुरिंजिनेसिस हे नाव आहे. हा बॅक्टेरिया बेसिकली हा याचं जे क्रायजीन म्हणतात हे, तर हे या बॅक्टेरियाचं जे जीन आहे, म्हणजे छोटासा पार्ट घेतला हा कट करून बॅक्टेरियाचा आणि तो याच्या सीडमध्ये इन्सर्ट केला कापसाच्या जिनोममध्ये. आणि मग अशा प्रकारे झाड जेव्हा वाढणार आहे तेव्हा BT प्रोटीन तयार करतं ते. आणि जेव्हा ही आळी जी आहे ती त्या झाडाचं पान खाल्लं समजा किंवा काही खाल्लं तर ही आळी जी आहे ती मरून जाते, लक्षात ठेवा. BT कॉटनमध्ये होतं काय, नॉर्मली आपलं जर कॉटन लावलं तुम्ही तर त्यामध्ये काय होतं की आळ्यांचं प्रमाण जास्त असतं, पानं खातात ते, झाडाची वाढ होत नाही. तर आपल्याला या आळीपासून मुक्तता मिळवायची असेल तर एक तर तुम्ही फवारणी करू शकता कीटकनाशकांची, पण त्याचा खर्च जास्त येतो. कारण या आळ्या ज्या आहेत, आणि आळ्या ज्या आहेत त्या जसं की कॉक्रोचेस बघितले असतील तुम्ही घरामध्ये, कॉक्रोचेस जे आहेत जेवढं तुम्ही स्प्रे माराल त्यांच्यावर, पहिले 1-2 वेळा मरतात ते, पण पुढचे जे पिढे आहेत त्यांच्या त्या ॲडॅप्ट होतात त्या स्प्रेला. मग तुम्ही किती स्प्रे मारा ते मरत नाहीत कॉक्रोचेस. तरी तसं असतं या आळ्यांचं पण. पहिल्यांदा तुम्ही एक फवारणी केली तर काही अळ्या मरून जाणार, पण त्यातले ज्या थोडेसे जिवंत राहतील त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स असतील पुढची पिढी, त्यांच्यावर किती पण स्प्रे करा ते रेजिस्टंट बनतात. जसं की आपली बॉडीसुद्धा, आपल्याला समजा एकदा कोविड होऊन गेला, कोरोना, नेक्स्ट टाईम आपण इम्यून बनतो त्या आजारासाठी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. तसं आहे हे. पण जर हे झाडामध्येच ते जे केमिकल आहे किंवा हा जो जीन आहे बॅसिलस थुरिंजिनेसिस हा जर इन्सर्ट केलं तर ते आळे जे आहेत ते जेव्हा पान खाणार तेव्हा ते मरून जातात. सो चांगली इफेक्टिव्ह मेथड आहे. त्यामुळे हे खूप जास्त, हे बघा यामध्ये या एकाच BT व्हरायटीला परमिशन दिलेलं आहे जेनेटिकली मॉडिफाईड. कारण हे खात नाही आपण, कापूस काय डायरेक्टली खात नाही. सो याला परमिशन दिलेलं आहे फक्त एवढ्याच प्रोडक्टला. बाकी कशालाच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहेत, म्हणजे त्याचा DNA अल्टर करून काहीतरी चेंज करतो आहे आतमध्ये, त्याला परमिशन नाही दिलेली इंडियामध्ये कुठल्याच ह्याला. फक्त BT कॉटनसाठी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. हे बॅसिलस थुरिंजिनेसिस नाव लक्षात ठेवा. आळी कोणते, बोलगार्ड जी आळी आहे किंवा बोलवॉर्म जी आळी आहे त्या आळीपासून, बोलगार्ड म्हणजे हे असतात नावं असतात त्यांची कापसाची, बोलवॉर्म जे आहे आळी त्याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी. BT ब्रिंजल म्हणजे अशा प्रकारचं वांगं आहे जेनेटिकली मॉडिफाईड केलेलं की याच्यावर आजार कमी पडतो, इन्सेक्ट रेजिस्टंट आहे, कीड लागत नाही वगैरे. पण आता हे काय वांग्यासारखी गोष्ट जी आहे ती आपण खाणार आणि आपल्या बॉडीमध्ये काय साईड इफेक्ट झाले, कॅन्सर झाला कुणाला, तर त्याचे लाँग टर्म इफेक्ट आपल्याला समजले नाहीत अजून. त्यामुळे ह्याला परमिशन नाही मिळालेली. काय सांगते समजतं. गोल्डन राईस जे आहे त्याच्यामध्ये विटॅमिन्स वगैरे, विटॅमिन A जे असतं ते इन्सर्ट केलेलं असतं जेणेकरून ॲनिमिया वगैरे जो होतो महिलांमध्ये जास्त तो कमी करता येईल. बाकी काही नावं दिलेले आहेत. BT कॉटन लक्षात ठेवा. बॉलवॉर्म जे आहे त्याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे उपयोगात येतं. फायदे काय आहेत बाबा, यील्ड वाढू शकतं खूप जास्त प्रमाणात यूज केलं तर. त्यानंतर आपल्याला कीटकनाशकांची वगैरे कमी गरज पडते वगैरे वगैरे. कमी पाण्यामध्ये उगवणारी झाडं आपण तयार करू शकतो. पण याचं कन्सर्न काय आहे, काळजी काय आहे, एकतर
रिसर्च कॉस्ट लई लागते त्याला. आणि ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्या डेव्हलप करू शकतात, पण ज्या गरीब कंट्री आहेत त्यांच्याकडे नाही होणार आहे अवेलेबल. मग ते डेव्हलप कंट्रीज जे आहेत त्या गरीब कंट्रीजला हे विकण्यासाठी खूप महाग देणार वगैरे. त्यानंतर नॅचरली जी झाडं वाढतात त्यामध्ये जर आपण चेंज करत असू तर हे योग्य नाही आहे इथिकली. जसं भविष्यात काय होऊ शकतं, मुलं जे आहेत आपण जे जन्माला येतात तर त्याच्यामध्ये पण मॉडिफिकेशन करून अशा ब्रीडची मुलं तयार केली आपण की जी एकदमच हुशार असतील, दिसायला देखणे असतील, सिल्की हेअर, व्हाईट स्किन टोन. हे का करत नाही, असं टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत आता सध्या. पण याच्यात इथिकल कन्सर्न क्रिएट होतो की जर तशी आपण रोबोटसारखी जेनेटिक क्लोन्स बनवू माणसांचे सुद्धा तर ते कितपत योग्य आहे आणि ते नियतीला धरून आहे का वगैरे. सो याच्यात खूप सारे इंटरनॅशनल लॉज वगैरे पण येतात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे फॉरेस्ट इकोलॉजी. आता हे फास्ट बघू आपण. फॉरेस्ट इकोलॉजी म्हणजे जंगल. आता एन्व्हायरमेंटमध्ये पण तुम्ही बघितलं असेल काही लोकांना आपण प्रोड्युसर म्हणतो, स्वतःचं अन्न तयार करणारे. झाडं जे असतात ते सगळे प्रोड्युसर्स असतात. कन्झ्युमर म्हणजे आता 2 टाईपचे असतात. प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे हे झाडांना खातात, हार्बीवोर शाकाहारी प्राणी. सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे हे जे आहेत ते ह्यांना खाणार. फूड चेनमध्ये जसं असतं की समजा हे गरुड आहे तो सशाला खाणार, साप जो आहे तो इकडच्या बेडकांना खाणार. आणि टर्शरी कन्झ्युमर म्हणजे टॉप प्रिडेटर जे असतात फूड चेनमध्ये सगळ्यात वरती जे असतात. वाघाला खाणारं कोण नाही, आपण पण नाही खात, समजते. सो हा बाकीच्यांना खाऊ शकतो खालच्या यांना. सो हा टॉप अपेक्स प्रिडेटर झालं. डिकम्पोजर म्हणजे एखादी गोष्ट मेल्यानंतर कुजवण्यासाठी जे काम करतात. डिकम्पोजर्सचं दुसरं नाव आहे सॅप्रोट्रॉप्स. जसं की अर्थवर्म आहे, खूप सारे बॅक्टेरिया असतात, फंगी असतात, टर्माइट्स असतात. टर्माइट म्हणजे दीमक, वाळवी जे म्हणतो आपण, लागते लाकडाला ते. फूड चेन म्हणजे काय, एक दुसऱ्याला खाणार, हा त्याला खाणार, हा त्याला खाणार. फूड वेब म्हणजे काय, कॉम्प्लेक्स फूड चेन असेल. म्हणजे या कीटक जो आहे याला फुलपाखरू खातं आहे, फुलपाखराला बेडूक खातो आहे, समजते. किंवा कीटकाला आणखी कोणतं खातं आहे त्याला परत बेडूक खातो आहे, त्याला परत बेडकाला खाणारा कोणतरी तिसराच आहे, साप ह्याला खातो आहे, अजून एखादा आहे त्याला साप खातो आहे. इकडे दिले बघा इथं फूड वेब. गवत खाणारे प्राणी आहेत, हा पण आहे इथं ग्रासहॉपर. त्यानंतर ह्याला आता बेडूक काही खात नाही, हे जरा जनरेट होताना काही झालं. हरणाला काही बेडूक नाही खाणार ॲक्च्युली. फूड वेबमध्ये काय असतं, कॉम्प्लेक्स रिलेशन असतं. स्नेक जो आहे तो याला पण खाऊ शकतो, याला पण खाऊ शकतो. त्यानंतर बेडूक जो आहे तो ह्याला खाणार, ग्रासहॉपरला खाणार. हॉग जो आहे तो सापाला पण खाऊ शकतो, बेडूक वगैरे खात नाही शक्यतो. मोठा प्राणी असेल लिझार्ड वगैरेला खाऊ शकतो, छोट्या पक्ष्यांना खाऊ शकतो, समजतं. सो फूड वेब म्हणजे काय, कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स असेल. एकाला ऑप्शन असतील जास्त, जसं की तुम्हाला ऑप्शन आहे बाबा व्हेज खावा, नॉनव्हेज खावा, तर जगण्याची शक्यता जास्त असते. एकच असेल की एकच खाणार मी हे, तर मग ते गायब झालं तर तुम्ही पण डेथ होणार. सो लिनियर फूड चेन असेल तर त्यामध्ये मधला एखादा गायब झाला की पुढचे सगळे गायब होतात, म्हणजे एक्सटिंक्ट होतात. कॉम्प्लेक्स जेवढं असेल तेवढं चांगलं असतं. आता इकोलॉजिकल हे एन्व्हायरमेंटचा भाग आहे ॲक्च्युली, पण ठीक आहे बघून घेऊ आपण आता. इथं इकोलॉजिकल पिरॅमिडमध्ये काय येतं, पिरॅमिड ऑफ नंबर्स असतो. की आता जसं की ग्रासलँड इकोसिस्टीम आहे, गवता प्रदेशामध्ये जी इकोसिस्टीम असते, गवताची संख्या जास्त आहे, 1000 टन वजन आहे किंवा संख्या जास्त आहे, क्वांटिटी. ते खाणारे हार्बीवोर्स प्राणी संख्या कमी आहे, ते खाणारे मांसाहारी प्राणी कमी आहेत. सगळ्यात वाघ हे कमी असणार जंगलात, समजते. यांची संख्या कमी होत जाते. तसंच बायोमास म्हणजे यांचं वजन घेतलं, झाडांचं वजन जास्त असणार, त्याच्यापेक्षा कमी वजन हरणांचं, त्याच्यापेक्षा कमी वजन ह्याचं, सगळ्यात कमी वजन वाघांचं. आणि एनर्जीचं पिरॅमिड पण इन्व्हर्स असतं. एनर्जी जी आहे ती नेहमी कमी कमी होत जाते, लक्षात ठेवायचं. म्हणजे जेवढी झाडाकडे असणार एनर्जी प्राण्याकडे कमी होणार. 10% एनर्जी फक्त पुढे जाते. ह्याचा रूल आहे लिंडेमॅन्स
लिंडमॅन्स 10% एनर्जी रूल, की जेवढी एनर्जी असते त्यातली 10%च पुढं जाते, 90% जे आहे ती रेस्पिरेशनमध्ये लॉस होते. परत कार्निवोर्स आणि हार्बिवोर्स, जसं गाडीचं इंजिन असतं आपल्या, जेवढं तुम्ही पेट्रोल सप्लाय करता त्या पेट्रोलची जी थर्मल एनर्जी आहे त्यापैकी फक्त 25%च्या आसपासच कन्वर्ट होते मेकॅनिकलमध्ये, बाकी सगळी लॉस होते एनर्जी. सो हे सगळ्यांनी एन्व्हायरमेंटमध्ये बघितलं असेल, प्रोड्युसर, कन्झ्युमर, डिकम्पोजर, फूड चेन, फूड वेब, पिरॅमिड. थ्रेट्स टू फॉरेस्ट काय आहेत? आग लागणे, अतिप्रमाणात चरणे, झाडांची कटिंग करणे आपण रस्ते बांधण्यासाठी, धरण, घरं बांधण्यासाठी. सो हे बघून घ्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये आता परत काय, अफॉरेस्टेशन म्हणजे झाडं लावणे, वृक्षारोपण ही चांगली गोष्ट आहे. डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडं तोडणे वेगवेगळ्या कारणासाठी असेल. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे जेव्हा आपण झाड लावतो, झाडं काय करतात, हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि स्वतःचं अन्न तयार करतात फोटोसिंथेसिसमध्ये. सो कार्बन जमा करण्याचं काम करतात ते, या प्रोसेसला कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतात. आता कार्बन जमा केल्यामुळं काय होतं, हवेतला कार्बन कमी झाल्यामुळं ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट जो आहे तो कमी होतो आणि अर्थचं टेम्परेचर कमी होण्यासाठी मदत होते. समजते. सो कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे कार्बन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी झाडं मदत करतात. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, जेवढी जास्त प्राणी असतील जंगलामध्ये तेवढी त्या जंगलाची हेल्थ चांगली असं आपण म्हणू शकतो. हॉटस्पॉट वगैरे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट झाला असेल एन्व्हायरमेंट तुम्हाला, म्हणजे कुठं जैवविविधता जास्त आढळते पण ती आत्ता सध्या धोक्यात आलेली आहे. तर आपला सह्याद्री पर्वतरांग जे आहे, वेस्टर्न घाट्स, हिमालयाची पर्वतरांग जी आहे ती, त्यानंतर अंदमान निकोबारमध्ये सुंडालँड म्हणतात त्याला, आणि बर्माचा काही भाग आहे. हे 4 हॉटस्पॉट आहेत इंडियामध्ये. इंडेंजर्ड प्लांट स्पीशीज म्हणजे अशी झाडाच्या प्रजाती की ज्या इंडेंजर्ड आहेत, धोक्यात आलेले आहेत. आता टाईप ऑफ कॉन्झर्वेशन काय असतं, इन सिटू म्हणजे जिथं आहे तिथंच सेव्ह करायचं ते, आणि एक सिटू म्हणजे एका ठिकाणाहून उचलून आणायची गोष्ट आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायची. इन सिटूमध्ये काय असतं, तर नॅशनल पार्क असतील, त्यानंतर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, जंगलामध्येच तुम्ही तिथं प्रोटेक्शन ॲप्लाय करता तिथं. एक सिटू म्हणजे जसं की झूला गेला असेल तुम्ही, उद्यानामध्ये वगैरे, की जिथं प्राणी आणलेले असतात जंगलामध्ये प्रदर्शनासाठी किंवा काळजी घेण्यासाठी. समजतं. हे जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, एन्व्हायरमेंटचा भाग आहे, आपण नंतर बघूया. मेडिसिनल प्लांट्स दिलेत काही, तुळस असेल, नीम असेल, ॲलोवेरा, अश्वगंधा, टर्मरिक. त्यांची सायंटिफिक नावं, कुठल्या आजारावर काम करतात ते. झाडांचा रोल काय आहे, हे काही एवढं अवघड नाही आहे काय. त्यानंतर मग काही खाली फॅक्ट्स दिलेले आहेत, वन लाईनर. सगळ्यात मोठं फ्लॉवर जे आहे रॅफेल्शिया आर्नोल्डी, कॉर्पस प्लांट म्हणजे वास घाण येतो याचा, कुजलेल्या मृतदेहासारखा वास येतो याचा. सो जगातलं सगळ्यात मोठं प्लांट आहे. 1 मीटर एवढं डायमीटर असतं त्याचं. 1 मीटर समजते सगळ्यांना, एवढं मोठं फूल असतं हे. कुजलेल्या म्हणजे एखादी डेड बॉडीचा वास जसा असतो तसा असतो याचा वास. फक्त लक्षात ठेवा, इंडोनेशियामध्ये उगवतं हे. जर काही असा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आला कोण बनेगा करोडपतीसारखा तर लक्षात असावं. स्मॉलेस्ट कोणतं आहे, फ्लॉवरिंग प्लांट वुल्फिया ग्लोबोसा. हे दिसणार नाही एवढं, 0.3 to 1 mm मध्ये असतं. आता हे फ्लॉवरिंगचा अर्थ काही शेवाळ वगैरे नाही आहे, ह्याच्यात फ्लॉवरिंग वगैरे होतं. त्यानंतर बांबू जे आहे ते झटपट वाढणारं आहे. त्यानंतर नॅशनल फ्लॉवर लोटस आहे आपलं. महाराष्ट्राचं जे आहे जिरूळ स्टेट फ्लॉवर आहे. त्यानंतर मग वरती बघितलंच आपण आपल्या धर्मामध्ये कुठल्या इम्पॉर्टंट आहे, तुळस आहे, पिंपळ, बनियन ट्री, ठीक आहे, बेल आणि नीम वगैरे. हे काही एक्झामसाठी असं विचारलं जात ना. मेडिसिनल काय याचा यूज आहे हे विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. लार्जेस्ट ट्री कोणते, टॉलेस्ट कोणते, हे नाही विचारलं जात. हे पण नाही एवढं, हे पण नाही विचारलं जात नाही, म्हणजे आधी कधी विचारलं नाही मागच्या 3-4 वर्षामध्ये. सो ते वाचण्यात वेळ घालवू नका.
जे विचारलेलं आहे ते वाचण्यात थोडासा वेळ घालवा. सायंटिफिक नेम वरती बघितलं होतं आपण, इम्पॉर्टंट आहे. राईसचं ओरिझा सटिवा लक्षात ठेवा, जोड्या लावामध्ये वगैरे विचारतात. कोणत्या फॅमिलीमध्ये, आता हे ACE हा कॉमन असतं सगळीकडं. सो पोएशिया हे असं ACE हे कॉमन आहे, ठीक आहे. व्हीट, ट्रिटिकम, मॅग्निफेरा हे नावं लक्षात ठेवा, जोड्या लावामध्ये विचारतात. सायंटिफिक नेम्स आता सगळ्याची पाठ करायची गरज नाही आहे, एवढं जास्त नाही विचारलं जाणार, लक्षात ठेवायला पण अवघड आहे. आणि खाली आपण हे जे आहे लास्टला प्रत्येक जे कॉम्पोनंट्स आहेत वरती जे बघितलं होतं त्याचं 1 लाईनमध्ये दिलेलं आहे. झायलम कशासाठी असतं, पाण्यासाठी. फोलेम फूड, क्लोरोफिल, सेल वॉल. सो हे सगळं वाचून घ्या. हे लास्टची स्लाईड जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. ठीक.